नमस्कार। भिवंडी ग्रामीण वल गांव के प्रभारी सरपंच पद पर सचिन सत्यवान पाटिल को नियुक्त किया गया। इसके उपलक्ष्य में सत्कार सम्मान का आयोजन किया गया। इस आयोजन में शुभकामनाएं देने पहुंचे भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बाल्या मामा महात्रे, शिवसेना उपनेता उद्धव बालासाहेब ठाकरे, विश्वास जी थले, भिवंडी विधानसभा संपर्क प्रमुख महादेव जी घटाल, शिवसेना जिला प्रमुख कुंदन पाटिल, भिवंडी पंचायत समिति माजी सभापति विकास भोईर, भिवंडी मनपा माजी उप महापौर मनोज काटेकर, मोहन वललाल, शिवसेना शाखा प्रमुख अनंत भामरे, उप शाखा प्रमुख निवृत्ति पाटिल, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 बजरंग भोईर, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, उप विभाग प्रमुख दयाराम पाटिल, उद्योगपति भानुदास भोईर, पीएसआई सुरेश चौघुले, छत्रपति शिवबा प्रतिष्ठान अध्यक्ष विजय भामरे, जय भगत पत्रकार राजेंद्र कबाड़ी, दत्तात्रेय भोईर, ग्राम सेवक चेतन कढ़ब, वल माजी उप सरपंच वनिता पाटिल, कविता ताई भगत, शिवसेना महिला आघाड़ी तालुका संघटिका फसिताई पाटिल। भारी संख्या में लोगों ने प्रभारी सरपंच पद की शुभकामनाएं दी। आमच्या शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी तालुका सचिव, आमचे सहकारी, आमचे मित्र, आमचे भाऊजी, या चारही याच्यातून निघालेला सचिन पाटील एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि अखेर त्याला न्याय मिळालेला आहे। मी वल ग्रामपंचायतीचं प्रथमतः अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या मित्राला या वलगावच्या प्रथम नागरिकपदी विराजमान होण्याचा बहुमान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। तसेच सचिनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। मी शिवसेना ठाणे जिल्ह्यातर्फे अखिल भारतीय कोळी समाज ठाणे जिल्ह्यातर्फे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो। आपण प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, काय मनातल्या भावना आहेत? साहजिकच आजच्या दिवसाची वाट हा प्रत्येक जण बघत असतो, कारण जर सेवा कुठली करायची आहे तर ग्रामपंचायत हा एक माध्यम आहे। आज सर्वप्रथम इथं बोलताना आई शेळूमती चरणी नतमस्तक होतो, माझ्या मातापितांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता IPLचा सीझन आहे। गेलेली मॅच कशा प्रकारचा आनंद मिळतो, ही सुद्धा गेलेली मॅच बाळामामांनी आपल्याला परत मिळवून दिलेली आहे। आज या ठिकाणी फक्त सचिन पाटीलचा सत्कार होत नसून इथं उपस्थित माझे सर्व ग्रामस्थ मंडळी, हा सर्व माझ्या ग्रामस्थांचा सत्कार आहे। माझी सर्व मित्रमंडळी जी माझ्यासोबत पाठीशी माझ्या ठाम असतात, तसेच गावातील सर्व ज्येष्ठ, एक आनंद मनाला असा वाटला की माणूस ग्रामपंचायत असो किंवा सत्तेचा कुठलाही पद असो, तिथं अर्थकारण असतो। मी माणसं किती कमवतो मला मिळालेल्या पिरियडमध्ये, हे माझ्यासाठी जास्ती लाभदायक असेल। मनाला अतिशय आनंद या गोष्टीचा झाला की सचिन पाटील जो गावातील सर्वांना हवाहवासा वाटतो, ज्याच्यासाठी गावाच्या लोकांनी नवस केले की हा आमचा सचिन गावाच्या आमच्या सरपंच पदावर बसला पाहिजे, कारण आमची ग्रामपंचायतची परिस्थिती सुद्धा त्याच पद्धतीची होती। काल आमंत्रणाच्या अनुषंगाने सर्व गावातील मंडळींना भेटलो, काहींना फोन केला, अक्षरशः ज्यांना फोन केला ते गईवरून आले। त्यांना माझ्या वडिलांचे मित्र शिवराम म्हात्रे साहेब, मला वाटते ते वर येऊ शकले नाही इथे। काल मी त्यांना ज्या वेळेला भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी आनंद व्यक्त केला की आज सत्यवानचा पोरगा शोभतोस तू, अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि गावातील प्रत्येकाला आज अभिमान वाटतो, आनंद या गोष्टीचा वाटतो की शिवसेना ही 4 शब्द बाजूला सारून सचिन सरपंच नाही झाला। शिवसेना ही 4 शब्द सचिनच्या पाठीशी कायम असतील आणि ती कायम राहतील। सर्व गावातल्या मंडळींनी भरभरून आशीर्वाद दिले। आमची दक्षता कमिटी असेल, आमचे सर्व मान्यवर असतील व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, ही सर्वांनी मला आशीर्वाद दिला। या ठिकाणी एक आनंदाचा क्षण आहे। खरं तर आपले खासदार साहेब बोलल्यानंतर माझा बोलाचा अधिकार निघून गेला, कारण प्रोटोकॉल प्रमाणे मी बोलू शकलो नाही। पण एक गोष्ट आनंदाने मला वाटते की आजच्या क्षणी माझी मोठी आई, माझा बाबा
या ठिकाणी पाहिजे होता, कारण माझ्या अण्णाची शिकवण होती की अभिमान मिळवायला स्वाभिमान विकू नको। आज मी खरोखर त्याच पद्धतीने स्वाभिमानी राहून या पदापर्यंत या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने, माझ्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज इथं पोहोचलेलो आहे। आणि गावाचा कारभार करताना मला आजही आठवतो, ज्या वेळेला माझी सदस्यपदी नियुक्ती झाली, त्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर माझी मुलाखत घेतली गेली। अगोदर भाषण केल्यानंतर मला बोलले की तू आमच्या मुलाखतीला उत्तर दे। मी बोलताना असं बोललो की माझ्या वागण्यामध्ये या पिरियड मध्ये कुठेही मी हा शब्द येणार नाही, जिथे आम्ही हा शब्द असेल, कारण ज्याच्या मनामध्ये मी हा शब्द आला तो आयुष्यात त्याचा कारभार उठला। कारण रावणाची लंका राहिली नाही तर आपण सर्व सामान्य माणसं आहोत। त्याच्यामुळे मी सर्वांना सांगितलंय, कुठलाही गोष्ट असेल, माझे सहकारी मंडळी आहेत, माझे मित्र बंधू सर्व, आमचे आनंददादा फार इमोशनल व्यक्ती, कारण ज्या वेळेला निवडून आल्यानंतर त्यांना भेटलो अक्षरशः रडायला लागले ते। म्हणजे सचिनवर अशा प्रकारे प्रेम करणारी मंडळी आहे, चक्रधर दादा असतील, उदय भाऊ, सर्व इथं मंडळी असेल, ज्ञानोबा, सर्व मंडळी, आमचे डीबी पाटील। तर या ठिकाणी एवढा प्रेम बघून खरोखर भारावून जातो। ग्रामपंचायत मध्ये विकास म्हणजे काय? विकास म्हणजे ज्या वेळेला दोन भावांचं आपापसामध्ये एकमेकाचे अर्ज येण्याचे बंद होतील, त्यावेळेला तुमच्या ग्रामपंचायतीचा खरा विकास होतो। कारण असा होतो, आजच्या कलियुगामध्ये भाऊ भावाशी बोलत नाही, त्याला घराच्या बाहेर गटर करायचा असतो, तो त्याला विचारायला जात नाही, तो तिकडनं अर्ज देतो आणि आम्ही इथून अर्ज तो सहज सांगतो तुझ्या विरुद्ध अर्ज आले। इथे बसून जर सांगितलं की दादा अर्ज करू नको, तू त्यांच्याशी बोल, विषय घरच्या घरी मिटू शकतो,